बुद्ध ने कहा बनो अपना ही दीपक आप रे। बुद्ध की शरण में, धम्म की शरण में, संघ की शरण में रहो आप रे। धन्यवाद. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत तथा समीक्षक आयुष्मान दादा ताराचंद्रजी खांडेकर यांचं स्वागत करतील महेंद्र गायकवाडजी. सुप्रसिद्ध पत्रकार आणि आंबेडकरी विचारवंत आयुष्मान प्राध्यापक रणजीत दादा मेश्राम यांचं स्वागत करतील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयुष्मान इंजिनियर PS खोब्रागडे साहेब यांचं स्वागत करतील आनंद डेकाटेजी. अमरावतीवरून जगदीश मुळेजी. आयुष्मान अशोक सरस्वती यांचं स्वागत करतील प्रेम बागडे. कार्यक्रमाचे नियोजित प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी ऊर्जा मंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विद्यमान उत्तर नागपूरचे आमदार आयुष्मान डॉक्टर नितीन राऊतजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो प्राध्यापिका गौतमी डोंगरे खोब्रागडे मॅडम यांना की त्यांनी डॉक्टर नितीन राऊत यांचं स्वागत करावे. मित्रहो, आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रास्ताविकासाठी मी या ठिकाणी विनंती करतो की आयुष्मान PS खोब्रागडे यांनी या ठिकाणी यावं आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आज ज्यांना आपण भीमराव वैद्यजी ठीक आहे काय भीमराव वैद्यजी ज्यांच्या वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या आंबेडकरी चळवळीच्या योगदानाबद्दल आपण आज इथे एक अमृत महोत्सवी गौरव समारंभ आयोजित केलेला आहे.
75 वर्षाचे भीमराव वैद्य साहेब झाले असले तरी ज्यांच्यासाठी अजूनही ते छोटस बाळच आहे, लहान मुलगा आहे, अशा वैद्य साहेबांच्या आई 95 वर्षाच्या त्या इथे आल्या. त्यांचं टाळ्यामधून आपण स्वागत करावं. कारण आपल्या सर्वांसाठी भीमराव वैद्य साहेब हा तरी कौतुकाचा आणि गौरवाचा आजचा एक महत्वाचा विषय असले तरी एका आईसाठी आपला मुलगा अजूनही त्याला भाकर बनवून द्यावी आणि चांगलं चुलीवरचं मटण बनवून द्यावं, हे जे प्रेम आहे आमच्या समाजाच्या आईचं, तर ते आईचं प्रेम देणारी आई इथे आलेली आहे. काही मागणं नाही आहे, काही मागणारही नाही, पण आपण अपेक्षा करूया आपण सर्व लोक की अमृत महोत्सवी वर्षाच्या 5 वर्षानंतर जेव्हा आई 100 वर्षाच्या होईल तेव्हा वैद्य साहेब आपण घरीच कार्यक्रम घेऊ 100 वर्ष पूर्ण झाल्याचा आई. आजी मजबूत आहे, वराडातली आहे आणि कष्टातून आलेली आहे. आजही स्वयंपाक करूनच आली बघ. आता विषय बदलेल की काय असं वाटत आहे, पण त्यांच्यासाठी त्यांचा एक वेगळा सन्मान करावा याबाबत काही असू द्या. याबाबत अशोक जांभूळकर साहेब यांनी ऑलरेडी सूचना केलेली आहे. एकदम लुगडं वगैरे नवीन घालून आली बरं. कारण मला बऱ्याचदा मटण खाण्याचं आणि भाकरी खाण्याचं आईच्या हातचं सौभाग्य लाभलं आहे म्हणून मी 2 शब्द जास्त बोलत आहे. आज इथे मामा देशमुख सर, नितीन राऊत सर, सिद्धार्थ गायकवाड सर, ताराचंदी खांडेकर, रणजित मेश्राम सर, आनंदाताई कायवडे आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यत्वे पत्रकार महोदय आणि कार्यकर्ते म्हणून ज्यांनी फार मोठा लौकिक प्राप्त केला आहे असे बरेचसे इथे कार्यकर्ते आहेत. त्याची आपल्याला जाणीव आहे की ज्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचा सुद्धा मोठा गौरव झाला पाहिजे असे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. खरं म्हणजे आजचा गौरव समारंभ जो आपण घेतलेला आहे तो एका भीमराव वैद्य नावाच्या कार्यकर्त्यांनी 75 वर्ष पूर्ण झाले तर त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या म्हणून हा कार्यक्रम नाही, तर आंबेडकरी चळवळीचं जे मुख्य स्वरूप आहे, मुख्य आधार आहे, इथे आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता होण्याची पहिली अट अशी आहे की तो त्यागी असावा आणि ह्या त्यागाच्या परीक्षेमध्ये पास होणारे, त्यागाची स्पर्धा करणारे अनेक लोक आंबेडकरी चळवळीने ह्या संपूर्ण देशाला दाखवलेले आहेत. बाबासाहेबांची जी विचारधारा आहे, ह्या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय, राजन सर, ह्या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय अशी व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न उराशी घेऊन तो कपल्लक असलेला कार्यकर्ता ज्याच्या घरी खाण्याची सोय नाही, ज्याला सर्व चांगले व्यवहारी लोक म्हणतात की काय अडाणी आहे, काय मूर्ख आहे, अरे चांगली कमाई कर, थोडस जरा बाकी जसे पुढे गेले, थोडा पैसा पाण्याचा विचार कर, थोडी आपली जरा परिस्थिती चांगली कर, हे व्यवहारी माणसांनी सांगितलं तरी सुद्धा जो कार्यकर्ता त्यांचं न ऐकता स्वतःच्या घरच्या 18 विश्व दारिद्र्याची पर्वा न करता
जो सतत काम करत राहतो, ज्यांची मोजदाद केली, ज्यांची जनगणना केली तर त्यांची जनगणना लाखाच्या वर जाईल, अशा आंबेडकरी चळवळीने दिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा आज एक प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार आहे. तो फक्त एका भीमराव वैद्य साहेबांचा नाही, त्या मालिकेमध्ये भीमराव वैद्य साहेब सुद्धा आहे. ते निमित्त काढून आपण इथे गौरव समारंभ केला आहे, परंतु मुख्यत्वे हा गौरव आंबेडकरी चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, कोणत्याही प्रदेशाचा असेल, पण ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या हाडाचं पाणी केलं, कोणतीही पर्वा केली नाही, अशा सर्व कार्यकर्त्यांचा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा एक सत्कार समारंभ आपण घ्यावा, अशा प्रकारचं राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानाने पुढाकार घेऊन असं ठरवलं. आणि त्या हाकेला अनेक लोकांनी होकार दिला. जे लोक नव्हते त्यांना जसा आहे हा विषय, कारण हा विषय सुरुवातीला हळूहळू चालला, फारच थोड्या लोकांनी, 4-5 लोकांनी सुरू केला हा विषय, आणि मग नंतर जसा जसा तो विषय ज्यांना ज्यांना माहीत झाला ते स्वतःहून आले की आम्ही सुद्धा या प्रक्रियेमध्ये, या गौरव समारंभामध्ये आम्ही सामील होतो. कारण रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या पासून नंतर मग नामांतर चळवळीचा जो मार्ग झाला, म्हणजे नागपूर पासून जो लॉंग मार्च निघाला, नागपूर पासून जो लॉंग मार्च निघाला त्याच्यापेक्षा मोठा लॉंग मार्च बडनेऱ्यावरून निघाला. त्या बडनेऱ्यावरून नागपूरपेक्षा मोठ्या निघालेल्या लॉंग मार्चचं नेतृत्व भीमराव वैद्य साहेबांनी केलं. रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन मध्ये असताना तिथे नागपूरवरून जाणारा इंजिनिअरिंग करणारे अनेक लोक आलेले आहेत. तिथे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जो दबदबा त्यावेळेस निर्माण झाला नागपूरच्या लोकांचा, त्याच्या मागे एकमेव कोणती ताकद जर असेल, कारण हे बाहेरचे आलेले लोक होते, पण तिथल्या आंबेडकरी चळवळीची, विद्यार्थ्यांची, युवकांची आणि एकूणच चळवळीची पूर्ण ताकद त्या लोकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर उभं करणारा माणूस होता भीमराव वैद्य नावाचा. त्यानंतर मग प्रक्रिया पुढे पुढे होत गेली. जशा जशा संधी मिळत गेल्या तशा तसे त्यांनी ते टप्पे गाठत गेले. तसा तर त्यांचा आलेख, त्यांच्या जीवनाचा आलेख आपल्या नंतरचे कार्यकर्ते करणारच आहेत. परंतु त्यानंतर त्यांना सौभाग्य असं लागलं की त्यांची पत्नी जी आहे त्यांना मैत्रीणच भेटली. मावे भावना बहिणीशीच लग्न करण्याची त्यांना संधी मिळाली आणि या दोघांची जोडी एवढी गोड होती. ही जोडी गोड असताना कधी गेल्यानंतर, म्हणजे नवरा बायको आहेत हे की भाऊ बहीण आहेत, ह्या प्रकारे त्यांची एक जोडी अनेकदा आम्ही घरी गेल्यानंतर दिसायची. आणि परंतु त्या आमच्या बहिणीचं मधातच बिमार होणं आणि समोर साक्षात त्यांचा मृत्यू होणार हे दिसणं, एवढ्याही परिस्थिती सांभाळून त्यांनी सतत बहुजन नायक, बहुजन टाइम्स, नंतर मग अनेक आलेल्या जबाबदाऱ्या, मग वामन विश्रामजींचं कार्य असो, अजून दुसरे कार्यकर्ते, राजाभाऊ प्रतिष्ठानचं कार्य असो, किंवा ज्या ज्या जबाबदाऱ्या आल्या त्या अत्यंत हसतमुखाने, कुणाचाही द्वेष न करता. कारण आपल्या इथे काय एक सवय आहे की मी जर एका चळवळीमध्ये काम करत असेल तर माझी चळवळ चांगली आहे हे सांगण्यामध्ये मला कमी इंटरेस्ट असतो, आणि दुसरा कसा खराब आहे, दुसरी चळवळ कशी खराब आहे, दुसरा माणूस कसा खराब आहे हे सांगण्यामध्ये आम्ही मेरिट मध्ये येतो. पण ह्या दृष्टीनं भीमराव वैद्य साहेब जे आहे त्याच्या दूर राहिले. प्रत्येकांशी, समाजात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची, प्रत्येक समाज घटकाशी त्यांचा संबंध राहिलेला आहे. आणि म्हणूनच एवढंच नव्हे तर अधिक लांबचं न घेता, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर, त्या भीमराव रामजी आंबेडकरांचा एक अनुयायी, भीमराव नावाचा कार्यकर्ता, ज्यांनी पूर्ण आयुष्य या चळवळीसाठी दिलं, त्याच्या त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा अमृत महोत्सवी गौरव समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद PS.
मित्रहो, तुम्हा सर्व लोकांना उत्सुकता लागलेली असेल की सर्व लोकांचं स्वागत झालं, परंतु भीमराव दादांचं स्वागत झालेलं नाही. कसं आहे, विशेष लोकांचं स्वागत विशेष वेळेच्या नंतरच करण्यात येते आणि हा शिरस्त आहे सत्कार समितीचा. मामा देशमुख अजून आलेले नाहीत, जे आजच्या कार्यक्रमाचे नियमित अध्यक्ष आहेत, येतील काही वेळाने. मित्रहो, मी संपूर्ण या विचार मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे सत्कार नायक, कारण आपण मूर्तीपूजक नाही आहोत म्हणून, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार नायक आयुष्मान भीमराव दादा वैद्य यांचं या ठिकाणी शॉल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. सर्व मान्यवरांना विनंती आहे. हो बा. ओके. माझे मित्र साहित्यिक आणि समीक्षक आयुष्मान महेंद्र गायकवाड सर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी या मानपत्राचं वाचन करावं. आयुष्मान सन्मानपत्र आयुष्यमान भीमराव वैद्य. सप्रेम जय भीम. भीमराव वैद्य यांचा जन्म 1 जानेवारी 1949ला अमरावती जिल्ह्यातील कुंदखुर्द गावात झाला. लहानपणापासून सामाजिक कार्याच्या आवडीमुळे छोट्या छोट्या गावात भजन मंडळ, समता सैनिक दल आणि ब्रह्मदीक्षाचे कार्यक्रम आयोजित केले. प्रबुद्ध भारत, भीमगर्जना या साप्ताहिकाच्या वाचनाचे धडे सुद्धा दिले. समाजातील लोकांना प्रेरित करून दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात होत असलेल्या 1964च्या भूमिहीन सत्याग्रहाच्या लढ्यात माननीय रासू गवई, सुखदेवराव तिडके, पी.जे. गंगावरे सोबत अमरावती जिल्ह्यातील 20-25 लोकांच्या तुकड्या करून प्रचार आणि प्रसार करीत 16व्या वर्षी आंदोलनात सहभागी झाले. त्यावेळी 40 दिवसाचा तुरुंगवास भोगला. समाजभान राखणारा स्वाभिमानी कार्यकर्ता, शालेय शिक्षणाबरोबर रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे कार्य करू लागला. काही दिवसांनी रिपब्लिकन पक्षात फूट पडली. त्याचे सल्ले आजही मनात सतत बोचत आहेत. सिद्धार्थ साहित्य संघाची स्थापना करून दलित साहित्य चळवळीला अमरावती जिल्ह्यामध्ये समृद्ध केले. तसेच भारतीय दलित पॅंथरच्या उदयानंतर हरेक गावात शाखा काढून प्रस्थापित व्यवस्थेने केलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज बुलंद करणारा समाज योद्धा म्हणून नावारूपास आला. दलित वंचित बौद्धांना सोयी सवलती मिळाव्यात म्हणून हजारो कार्यकर्त्यांसह 1978ला दिल्लीच्या बोट क्लब वर धडक दिली. त्यावेळी असंख्य कार्यकर्ते जेलमध्ये कोंबल्या गेले. साप्ताहिक जयभीम भीम पत्रिकाच्या वितरणाचे कार्य हातात घेऊन आंबेडकरी लढ्याची धार अमरावती जिल्ह्यात तीव्र केली. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी
प्राध्यापक योगेंद्र कवाडेसह यांच्या नेतृत्वात 16 नोव्हेंबर 1979 ला हजारो कार्यकर्त्यांसह लांगनाथमध्ये सहभागी होऊन 20 दिवस कारावास भोगला. बामसेफ, डीएस4, बहुजन नायक, बहुजन टाइम्स, मराठा मार्ग, मूल निवासी भारत, दैनिक वृत्तपत्र सम्राट ह्या वृत्तपत्रे साप्ताहिकाचे संपादन करून निष्ठुर निर्भीड लेखणीने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आणि प्रस्थापित व्यवस्थेची चिकित्सा केली. त्यामुळे लोकशाहीतील पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाला उजागर केले. दिवसेंदिवस सामाजिक अस्वस्थता वाढत असल्यामुळे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानमध्ये सहभागी होऊन रिपब्लिकन चळवळीला गतिमान करण्यासाठी आंबेडकरी आंदोलनाला सजग प्रहारी म्हणून निष्ठेने कार्य पुढे रेटत आंबेडकरी संस्कृती रुजवली. त्यामुळे आंबेडकरी चळवळीला अमूर्त रूप देता आले. वक्ता, पत्रकार, संपादक, कुशल संघटक, कार्यकर्ता म्हणून अतुलनीय कार्य केले. ह्या आंबेडकरी चळवळीच्या समर्पित युद्धाला आम्ही कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. हार्दिक मंगलकामना. जय भीम. धन्यवाद महेंद्र. या ठिकाणी आपण दादांचा सत्कार केलेला आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्राध्यापिका गौतमी डोंगरे खोब्रागडे, जे अध्यक्ष आहेत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठान नागपूरच्या, त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यावं आणि थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करते. त्याचप्रमाणे या व्यासपीठावर बसलेले सर्व आपले मान्यवर आणि प्रेक्षक या सगळ्यांना जय भीम. आज आपण वैद्य साहेबांच्या अमृत महोत्सवी सगळे गोळा झालेलो आहोत आणि सगळ्यात पहिले माझाच नंबर लागलेला आहे. मी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठान याचे अध्यक्ष आहे. मी माझ्या प्रतिष्ठानकडून त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करते आणि यांना आम्ही 2007 पासून ओळखायला लागलो. वैद्य साहेबांना त्यांची ओळख तर खूप आधीपासून होती. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तेव्हापासून ते वयाच्या 18 वर्षापासून ते समाजकार्यात आले आणि जेल भरो आंदोलन होते ते जेलमध्ये गेले. कारण आंबेडकरी चळवळ होती. अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी त्यावेळेस बॅरिस्टर साहेब, गायकवाड साहेब ते सगळे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ही जी चळवळ झाली त्यावेळेस ते सहभागी होते आणि 40 दिवसाचा त्यांना 16 वर्षाचे असताना जे तुरुंगवास झाला. म्हणजे आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये ते किती ॲक्टिव्ह होते. लहानपणापासून 8 वर्षापासून ते समाजकार्यात आले आणि त्यानंतर ते विद्यार्थी साहित्य संघ, नंतर तो सिद्धार्थ साहित्य संघ अमरावतीला जो होता, तर त्या ठिकाणी आपले जेमिनी कडू हे त्यांचे दोस्त, तर त्यांच्याबरोबर ते शाळेत जायचे आणि सिद्धार्थ साहित्य संघामध्ये ते सामील झाले. ज्येष्ठ पत्रकार जे बनले ते त्यांची इथे सुरुवात झाली. त्या ठिकाणी दलित साहित्यामध्ये आपले ढाले, ठसाळ, नामदेव निंबाळकर आणि केशव मेश्राम, त्याचप्रमाणे बाकीचे सुद्धा दलित साहित्याचे जे साहित्यिक होते त्यामध्ये आपले भीमराव वैद्यजी सुद्धा होते आणि त्यामुळे बरेच गंगाधर पानतावणे सारखे लोक हे पुढे आले, कथाकार, कवी. आणि ह्यांना ह्या लिखाणाची आणि ज्येष्ठ पत्रकार होण्याची ही जी संधी मिळाली, ह्या सगळ्या हालचालीतून, ह्या सगळ्या घडामोडीतून त्यांना काय म्हणतात त्याला अनुभव आला सगळा. त्यावेळेस ते दलित पॅन्थरमध्ये पण त्यांनी काम केलं. दलित पॅन्थरमध्ये सांगितलंच आहे आता त्यांच्या याच्यामध्ये की चरणसिंग हे जे होते गृहमंत्री, यांनी बोट क्लबवर मीटिंग घेतली, तर दलित पॅन्थरने उधळून लावली
त्यावेळेस सुद्धा 30 दिवस ते मथुरेच्या जेलमध्ये बंद होते, कारण खूप धुमाकूळ गाजवला होता. तर त्यावेळेस त्यांना इथे जेलमध्ये 30 दिवस राहायला लागलं. मग त्यानंतर ते जेव्हा मथुरा जेलमधून सुटल्यानंतर त्यांची मथुरावासियांनी चांगला सत्कार केला आणि त्यांना गावी पाठवले. हे म्हणजे कार्य जे आहे त्यांचे, म्हणजे त्यांची जी कळकळ आंबेडकरी चळवळीसाठी, आंबेडकरी ह्या सगळ्या घडामोडींसाठी, ह्या सगळ्या त्यांच्या कार्यातून आपल्याला लक्षात येते. त्यानंतर त्यांनी जय भीम जे आहे साप्ताहिक, रमेश रंगारी होते नागपूरमध्ये, त्यांनी ते काढलेलं होतं. तर त्यांची भेट आणि यांची भेट अमरावतीला झाली. त्या ठिकाणी त्या लोकांनी असं ठरवलं की अमरावतीहून सुद्धा जय भीम साप्ताहिक काढायचं. आणि ते जे वितरण केलं आपल्या वैद्यसाहेबांनी, फक्त 50 त्यांना प्रति पाठवल्या होत्या, त्या 750 पर्यंत त्यांनी वितरण केलं. आणि समाजामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली की आपल्या समाजाची सेवा करणे, त्यांना प्रेरणा मिळाली. हे असे कार्य भीमराव वैद्यजींनी खूप केलेले आहेत. आणि म्हणूनच ते सगळ्या आपल्या चळवळीमुळे सर्व लोकांमध्ये प्रिय आहेत. त्याचप्रमाणे त्यांची आमच्या प्रतिष्ठानमध्ये जेव्हा ते आले 2007 पासून, तर आंबेडकरी चळवळीला आणि रिपब्लिकन पार्टीच्या कार्याला त्यांनी गतिमान करण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हाही बॅरिस्टर खोब्रागडे जयंती असो किंवा आपले छत्रपती शाहू महाराजांची जयंती, जितके जयंती आपल्या ज्या आहेत बहुजन समाजातील लोकांच्या, जेही कार्यक्रम आहेत, तर त्यामध्ये त्यांना वक्ता शोधून आणायला आधी आम्ही त्यांना सांगतो, कारण त्यांना सगळ्यांचा सहवास आहे, सगळ्यांची ओळख आहे आणि कोण अगदी श्रेष्ठ वक्ता आहे ते अगदी शोधून आणतात. त्यामुळे हे अगदी काम ते सरस करतात. त्याचप्रमाणे त्या हॉलमध्ये पूर्ण सामाजिक चळवळ, आपल्या समाजामध्ये काय काय समस्या आहेत त्यावर तिथे चर्चा होते, परिसंवाद होतो आणि बऱ्याचशा संमेलने घडवून आणतात. आणि ह्या सगळं त्या आमच्या प्रतिष्ठानला त्या पद्धतीने एक मार्ग मिळतो की आम्ही समाजकार्य करतो आहे. तर त्यांचा हा जो स्वभाव आहे सहकार्य करायचा आणि सामाजिक कार्यामध्ये अगदी अग्रेसर असल्यामुळे ते हे सगळं खूप सोप्या रीतीने करून घेतात. तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आमच्या प्रतिष्ठानला खूप चांगलं आहे. आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना ते निरोगी, त्यांचं आयुष्य खूप वाढो, सुदृढ राहोत अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. अमरावतीवरून आलेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर वसंत शेंडे सरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपले विचार व्यक्त करावेत. आयुष्यमान डॉक्टर वसंत शेंडेजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. आजच्या या अमृत महोत्सवी गौरव समारंभाचे सत्कार नायक, अतिशय सुंदर उपमा संग्रहाने वापरली. सत्कार नायक आदरणीय भीमरावजी वैद्य यांच्या गौरव समारंभानिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय ताराचंद्रजी खांडेकर, थोर विचारवंत आदरणीय रणजित दादा आणि सर्व विचारपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, विविध संघटनांमधून आलेले आपण सगळे, तळागाळातील कार्यकर्त्यांपासून तर भारतीय स्तरावर आणि विश्व स्तरावर आंबेडकरी चळवळीच्या विविध प्रारूपांचं नेतृत्व करणारे सगळे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, भीमराव वैद्य यांचा सत्कार हा प्रातिनिधिक सत्कार आहे असं म्हटलं गेलेलं आहे.
तो एका कर्तृत्वाचा सत्कार आहे असं म्हटलं गेलेलं. नोकरी न करणारा माणूस, झोपडीमध्ये लहानाचा मोठा झालेला माणूस, अमरावतीपासून 20 किलोमीटरवर एका 500 लोकसंख्येच्या गावामध्ये जन्मलेला आणि पुढे शिकत शिकत या नागपूर सारख्या क्रांतीभूमीमध्ये स्थिर झालेला, आयुष्यभर नोकरी न करता पूर्ण जीवनदानी कार्यकर्ता म्हणून कार्य करणारा हा जो कार्यकर्ता आहे भीमराव वैद्य या नावाचा, हे एक प्रातिनिधिक प्रारूप आहे आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचं. असे हजारो कार्यकर्ते काळाच्या ओघामध्ये आपलं रक्त गाळत 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 अदृश्य झालेले आहेत. आणि लक्षावधी कार्यकर्ते पुढे देखील आपलं घाम आणि रक्त गाळत गाळत या चळवळीचा गाढा सगळीकडे पुढे नेणार आहेत. काय करावं एखाद्या माणसाने? रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचा उज्ज्वल जहाल अशा पद्धतीचा लोड, ऊर्जेचा लोड दलित पॅंथरच्या उदयापूर्वी होता, त्याच्यामध्ये दीक्षा घेतली त्यांनी आंबेडकरी चळवळीची. त्याच्याही पूर्वी भूमिनाच्या सत्याग्रहामध्ये ते होते. 17व्या वर्षी 40 दिवसाचा तुरुंगवास भोगणारा हा माणूस रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन मध्ये काम करणारा आणि पुढे दलित पॅंथरच्या काळामध्ये मथुरेच्या तुरुंगामध्ये 40 दिवस घालवणारा, दलित पॅंथरच्या एकूण अग्रणी चळवळीमध्ये हा वावरणारा हा माणूस, लॉंग मार्च मध्ये वावरणारा रिपब्लिकन पक्ष. लॉंग मार्च प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला आणि पुढे मान्यवर कांशीरामजी यांच्या नेतृत्वाखाली चालणारी जी बहुजनांची चळवळ आहे, त्या चळवळीचं जे मुखपत्र आहे बहुजन नायक, त्याचं संपादकत्व करणारा हा माणूस आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, दलित पॅंथर, रिपब्लिकन चळवळ, दलित मुक्ती सेनेची चळवळ आणि कांशीराम अनुयायांची चळवळ यांची तोंड जी आहेत ती वेगवेगळ्या दिशेने दिसतात आपल्याला. शरीर एक असलं तरी डोकी वेगवेगळ्या दिशांनी दिसतात. हा माणूस चारही चळवळींमध्ये सामायिकपणे काम करतो, सगळ्यांना आपली ऊर्जा देतो. म्हणून याचं कर्तृत्व, याचं व्यक्तित्व जे आहे ते सम्यक आहे आणि सामायिक सुद्धा आहे. ही सामायिकता, ही एकमयता हा आंबेडकरी चळवळीचा प्राण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 70-75 मध्ये जेव्हा आपला पक्ष थोडासा परस्परांपासून दुरावला गेला आणि पॅंथरच्या तरुणांनी आक्रमक आघाडी उभारली, त्यामुळे समाजाला एक प्रचंड ऊर्जा मिळाली. पण पुढे पॅंथरचं आंदोलन, रिपब्लिकन पक्षाची विभागलेली चळवळ व्यवस्थेने असिमिलेटेड करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक तुकडी, प्रत्येक सैन्य आपापल्या पद्धतीने लढत असताना मान्यवर कांशीरामजींनी होऊ शकत नाही असा एक शब्द दिला आणि संवेदनशील कार्यकर्त्यांना तो भावला. बॅरिस्टर खोब्रागडेंच्या चरणाला वंदन करून बापू बेले आणि भीमराव वैद्य हे मग नागपूरला बहुजन नायकाचं काम करायला. रक्ताची धार तीच आहे, पुढेही तीच राहणार आहे. आज मी पाहतो अनेक बामसेपचे आणि मान्यवर कांशीरामचे कार्यकर्ते परत बुद्धिझमच्या दिशेने जाताना दिसत आहेत, प्रबुद्ध भारताच्या निर्माणासाठी झटताना दिसत आहेत. भीमराव वैद्य देखील त्याच मार्ग आहे. त्यांनी बौद्ध धम्म प्रचार समितीसाठी गावोगाव ऑटो मधून प्रवास करत हजारो खेड्यांमध्ये धम्माचा प्रचार केला. तर ही जी सामायिकता आहे, ही जी सम्यकता आहे आणि ही जी एकमयता आहे, ही आपल्या सगळ्यांच्या नेणिवेमध्ये प्राणभूत झाली पाहिजे. तुमची तोंड 10 दिशांना असली तरी तुमचं बोट बाबासाहेबांच्या हातामध्ये असलं पाहिजे, एवढी विनंती करतो. आणि या महान कर्तृत्वाला विनम्र अभिवादन करतो. ते शतायुषी होत, एक मातीतला कार्यकर्ता, आभाळा एवढ्या कर्तृत्वाचा कार्यकर्ता, अनेक तडजोडी करत जगला असेल तुमच्या समोर, या गावासमोर. एका छोट्याशा गावात आलं तर नेतृत्वाची स्पर्धा नसते, पण महासेनापतींच्या गावात आलं, बहादरांच्या गावामध्ये आलं तर एकाची सैनिक भाव सोडून जाण्याची शक्यता असते. भीमराव वैद्य भाव चढले नाही, प्रत्येकाशी भेटले,
प्रत्येकाच्या गळ्याशी लागले, प्रत्येकाला हातात हात घेऊन त्याच्या चालत राहिले. आज ते अजातशत्रू व्यक्तिमत्व आहेत नागपुरातले. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचं दैदिप्यमान कार्य आहे. मला माहित आहे की हजारो लोक या ठिकाणी बसलेले असतील, शेकडो लोक या ठिकाणी बसलेले असतील. हे सगळे अमृत महोत्सवासाठी पात्र आहेत. एवढा उदारपणा आपला समाज यानंतर देखील दाखवेल. विचारवंत असतील, कवी, साहित्यिक, राजकारणी, अर्थकारणी, समाजकारणी, धम्मकारणी सगळ्यांना हृदयामध्ये धरेल, त्यांचा गौरव करेल एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद. आणि फुले आंबेडकरी हा जो विचार आहे, हा विचार आपल्या अंतःकरणामध्ये धारण करून आपला अणुरेणू, आपल्या श्वासाचा प्रत्येक कण आणि कण चळवळीला ज्यांनी पाहिला त्यामधले प्रथम असं मी म्हणेल, मी पाहिलेले, मी अनुभवलेले हे आदरणीय भीमराव वैद्य सर आहेत. 16 वर्षाचा मुलगा हा त्या काळामध्ये सगळ्या चळवळींचं निरीक्षण करतो. सुरुवातीला त्यांनी समता सैनिक दलामध्ये प्रवेश नाही, म्हणजे 8 वर्षाच्या पोराला काय कळणार आहे. परंतु जो समाजाचा जो भार आला तो 8 वर्षापासून, जसं एखाद्या कुटुंबाचा भार, कधी कधी लहान मुलं अगदी लहान वयाचे त्याचं बाल्यावस्थेचं वय असते, तर ते खेळण्यात बागडण्यात न घालवता कुटुंबाच्या ज्या जबाबदाऱ्या असतात ते पेलवण्यात त्याचं वय निघत असते, ते प्रमाणित होत असते. त्याप्रमाणे भीमराव दादांचं जे हे वय आहे, जी बाल्यावस्था आहे, ती बाल्यावस्था सुद्धा या सामाजिक जाणीवेने भारावलेली होती. आणि म्हणून त्या काळामध्ये तथागतांचा हा धर्म आहे, म्हणजे 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर गावागावामध्ये तथागतांचा विचार, ही धम्म प्रणाली जी आहे गावामध्ये पोहोचवली पाहिजे. तिथे प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे धम्माचा. तेव्हाची भजन मंडळी जी होती, त्या भजन मंडळींनी, आपण आता ते विसरत चाललेलो आहोत, जी लोककला आहे आपल्या समाजाची, ती पण त्याचंही विस्मरण आज होत आहे. पण या लोककलेने, ज्याला आपण भजन म्हणतो, गाणी म्हणतो, गीत म्हणतो, त्यांनी या समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन केलेलं आहे. आणि ते प्रबोधन व्हावं, हे जे विचार, हा जो विचार आहे, तथागतांचा जो विचार आहे, समतावादी विचार आहे, माणूस पण बहाल करणारा जो विचार आहे, हा शाश्वत विचार, प्राकृतिक विचार हा खेड्यापाड्यातल्या माणसांपर्यंत पोहोचावा. म्हणून भजनासाठी जी लागणारी सामग्री आहे ती आपल्या, तेव्हा तर ॲटो असतील किंवा नसतील, परंतु सायकलीवर टाकून 20-20 किलोमीटरवर आजूबाजूची, अमरावतीच्या आजूबाजूची जी काही गावं असतील त्या गावापर्यंत पोहोचवणे, हे एकूण सगळी म्हणजे अगदी ज्याला आज क्षुल्लक कामं समजली जातात, चळवळीमध्ये सुद्धा क्षुल्लक कामं समजली जातात, ती थोडक्यातच आठवते, अगदी मुद्द्यांवरच बोले, तर ती क्षुल्लक कामं समजली जातात. पण हे जे यांचं जे व्यक्तिमत्व उभं झालं, व्यक्तिमत्व जे घडल्या गेलं वैद्य साहेबांचं, हे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने बारीक सारीक सगळी माणसं, बारीक सारीक जगण्याच्या पातळीवरच्या सगळ्या समस्या अनुभव पाहत हे घडलेलं आहे. 1980 मध्ये इथे जेव्हा कांशीरामजींची बॉम्बसेट जेव्हा तयार झाली आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांनी पुणे कराराचा जे धिक्कार परिषद संपूर्ण भारतामध्ये, केवळ दिल्ली, नागपूर इथेच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये धिक्कार परिषदेचे जे कार्यक्रम राबवले गेले आणि खूप मोठ्या प्रमाणात राबवले गेले, तर तेव्हा नागपूरला एक धिक्कार परिषद झाली आणि त्यामध्ये कांशीरामजींची, दादांची ओळख झाली. आणि असं म्हणतात की ज्या स्वभावाची माणसं असतात ती त्या स्वभावाच्या माणसांना लवकर ओळखतात. आणि त्यांनी वैद्य साहेबांच्या मध्ये जो प्रामाणिकपणा आहे, जी निष्ठा आहे, कुठल्या गावातून आली, कुठल्या नावाची आहे, हे सगळं मिटून जातं. तसं बहुजन समाज पार्टीमध्ये कुठली आहे, मांग आहे, चांभार आहे, भंगी आहे, ब्राह्मण आहे, कुठलीही जात इथे स्थिर स्थावर होऊ शकत नव्हती. सगळी माणसं समान आहेत. तेव्हा काम करत असताना कोणी रिक्षा चालवणारा असेल, कोणी कटल्यावर काम करणार असेल किंवा डॉक्टर असेल, ते एका सतरंजीवर बसायचे. तिथे कसल्याही प्रकारचा भेदभाव या चळवळीने केलेला नाही आणि वर्ग सुद्धा निर्माण तेव्हा झालेले नाही. आणि काय की हे जे बाबासाहेबांनी दिलेलं भांडवल आहे, या भांडवलावर आजही आपण त्याच भांडवलावर जगत आहोत आणि म्हणून ते भांडवल भक्कम केलं पाहिजे ही जाणीव तेव्हा या चळवळीने दिली. तुम्हाला सांगते की आज जे मंडल आयोगाचे जे म्हणजे सकारात्मक परिणाम आहे, संपूर्ण ओबीसी समाज
आज त्या मंडल आयोगाचं जे फलित आहे ते उपभोगत आहे आणि ते कुणाची देण असेल, कोणी त्याला विरोध करेल किंवा माझं मत हे अतिशयोक्तीचं आहे असं पण म्हणतील, पण मंडल आयोगात आज जे लागू झाला त्याचं सगळं श्रेय ज्या कार्यकर्त्यांनी आपलं सगळं आयुष्य सगळं समर्पण म्हणतो मी, बुद्धिमत्ता असेल, त्याचं तन मन धन असेल आणि कुटुंब सुद्धा असेल, कुटुंबाकडे या कार्यकर्त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. आज जसं लक्ष दिल्या जाते पहिल्या वर्गापासून शेवटपर्यंत त्याचं करिअर काय आहे, या कार्यकर्त्यांनी आपल्या मुलांकडे कधी लक्ष दिलं नाही. करिअर नावाची जी गोष्ट आज भक्कमपणे आमच्या डोक्यामध्ये आहे असावी, की त्याला विरोध करत नाहीये, पण तेव्हा एकच कार्यकर्ता होता, एकच एक मुद्दा होता सगळ्यांच्या डोक्यामध्ये, संपूर्ण भारतातल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये एकच मुद्दा होता, ते समाजाचं करिअर. आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता. समाजाचं करिअर संपूर्ण समाजाला लाभ झाला पाहिजे, त्याचं अस्तित्व काय आहे. मलाही सुरुवातीला अनुषंगाने महत्त्वाचं आहे की कुठल्याही जे काही झोपडपट्टीतले लोक असतील किंवा ज्यांचा पुस्तकाशी सुद्धा संबंध नाही आहे, यांना आपलं अस्तित्व काय आणि व्यवस्था काय आहे यामधलं खरं कधी कळत नव्हता. परंतु प्रत्येक माणसाला त्याचं अस्तित्व काय आहे, त्याचे हक्क काय आहे, त्याचे अधिकार काय आहे याची जाणीव जर कोणी निर्माण केली असेल तर या चळवळीने निर्माण केली. आणि त्यासाठी संपूर्ण झोकून देणं ही साधी गोष्ट नाही आहे. हा समाजातला मोठा आदर्श आहे. कारण तुम्ही एक दिवस किंवा एक महिना तुम्ही संपूर्ण घर सोडून तुम्ही जगून पहा, तुम्ही तुमचे लेकरबाळा सोडून जगून पहा, तुम्ही पैशाची वाय जगून पहा, पण एकच मुद्दा सातत्याने 80 पासून 82 पासून आजच्या घडीपर्यंत केवळ समाजाचं आणि समाजाचं चिंतन आणि मनन करणं आणि त्यांचे हक्क अधिकार त्यांना प्राप्त होणे हे जे चिंतन आहे, हे चिंतन या चळवळीने दिलं. मंडल आयोगाच्या संदर्भात तुम्हाला सांगते की मंडल आयोगाच्या ज्या मोठमोठ्या परिषदा झाल्या, चर्चा झाल्या, बैठका झाल्या, खेड्या पाड्यामध्ये अगदी गाव पातळीवर मंडल आयोग म्हणजे काय, बाबासाहेबांनी 340 कलम कशासाठी लिहिलेला आहे, हे सगळा अभ्यास तळागाळापर्यंत आणि खेड्यापर्यंत कोणी नेला असेल तर या चळवळीने या कार्यकर्त्यांनी नेलेला आहे. हा कार्यकर्ता हा चळवळीचा श्वास आहे. आजही चळवळीचा श्वास कोणता असेल तर हा कार्यकर्ता आहे. हा जर कार्यकर्ता जास्त वेळ देत नाही, हा जर कार्यकर्ता समाप्त झाला, हा जर कार्यकर्ता बंधूंनो एवढी साधी गोष्ट नाही, एवढी जे काही दिसत आहे ना, आपल्याला वाटते की माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे 4 मजली इमारती आहे, माझा मुलगा फॉरेनला आहे, हे सगळे हे आहे हे फार दिवस टिकणार नाहीये. आणि इकडे पहा तर आपण जर आपल्या खेड्यामध्ये जाऊन पाहतो, आज पीएचडी झालेली मुलं आज नाल्या साफ करत आहेत. ही जी वस्तुस्थिती आहे, ही वस्तुस्थिती जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही, येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. आणि म्हणून हे बदललं पाहिजे. अजूनही आम्ही विस्थापनाच्या भूमीवर जगत आहोत, हे लक्षात घ्या. आम्ही अजूनही प्रस्थापित झालेलो नाही आहोत. जरी गाड्या घोड्या असतील किंवा आमची मुलं फॉरेनला असतील, आम्ही प्रस्थापित नाही आहोत. अजूनही आमच्या पायाखाली भूमी भक्कम झालेली नाही आहे आणि ही वास्तव आहे हे सगळं. आणि म्हणून भ्रामक जे काही कॉर्पोरेट कल्चरने आमच्या घरादारामध्ये जे काही भ्रामकता निर्माण केलेली आहे, त्यापासून सावध करण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज आहे. आणि हा कार्यकर्ता पोचला गेला पाहिजे. या चळवळीने आपल्या अपत्याप्रमाणे कार्यकर्त्यांना पोचलेले आहे. वैद्यसाहेब त्याचेच प्रतिनिधी आहेत. वैद्यसाहेब त्याचेच प्रतिनिधी आहेत आणि म्हणून ते बोलणं पण करतात. चळवळीवर वेगळं काही बोलत नाही. वैद्यसाहेबांनी त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेलं आहे. आणि मला सांगते, ही जी तपश्चर्या आहे त्यांची, ही तपश्चर्या कोणालाही जमत नाही. अभिनिवेशाशिवाय माणसं जगत नाही. त्यांना कुठलीही अहंता त्यांनी कधी दाखवलेली नाही. कुठलाही एखादा लहान मुलगा त्यांना जाऊन भेटू शकेल असा अतिशय ज्याला सौजन्यशील स्वभाव म्हणतो, तो सौजन्यशील स्वभाव भीमराव वैद्यदादांचा आहे. आणि म्हणून तुम्हाला कदाचित हे म्हटलं असेल की चळवळीबद्दल बोलते. ज्या चळवळीसाठी भीमराव वैद्यसाहेब जगले, राबले आणि त्यांनी त्यांच्या अकाउंट मध्ये काय असेल, आज वेतन आणि भत्ता कुठला नाही आहे, त्यांच्या खिशात कुठलाही भत्ता आणि वेतन नाही आहे. पण आज ज्या मंडल आयोगाचे फळ चाखत आहेत लोक, तोच खरा त्यांचा वेतन आणि भत्ता असून हेच त्यांचं इन्क्रिमेंट आहे. आणि हे सर्वात हे इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून एवढं बोलू, तुम्ही थोडी चळवळीच्या संदर्भात दुखावले असाल तर माझा
आपण मला